लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या उमेदवारांची पहिली यादी तयार करण्यात आली आहे। लवकरच पहिली यादी जाहीर केली जाईल। कालच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत केरळमधील सर्व 16 जागांसाठी नावं निश्चित झाली आहेत। राहुल गांधी पुन्हा वायनाडमधूनच लढणार अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। तेलंगणा, कर्नाटकमधून काँग्रेस नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे। लोकसभेच्या उमेदवारांची यादी माझ्या खिशात आहे असा खळबळजनक दावा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवेंनी केला। यावेळी त्यांनी पत्रकारांना चक्क मतदारसंघांची नावंही वाचून दाखवली। मात्र थोड्याच वेळात याबाबत डिटेलमध्ये बोलतो असं सांगत त्यांनी उमेदवारांच्या यादीचा सस्पेन्स कायम ठेवला। पक्षानं सांगितलं ते निवडणूक लढवेन असं मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले। पक्ष जो आदेश देईल तो आपल्याला मान्य असल्याचं त्यांनी सांगितलं। लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर त्यांनी हे विधान केले। कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराज यांचं नाव जवळपास निश्चित झालंय। दुसरीकडे विद्यमान शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांच्याऐवजी भाजपनं समरजितसिंह घाटगे यांना निवडणुकीत उतरवायची चर्चा आहे। मात्र समरजितसिंह घाटगे लोकसभा लढायला इच्छुक नसल्याची खात्रीशीर माहिती आहे। भाजपच्या बीड लोकसभा उमेदवारीचं गूढ कायम आहे। त्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही भर घातली आहे। खासदार प्रीतम मुंडे, डॉक्टर भागवत कराड यांनी आपली ही उमेदवारी नक्की नसल्याचं दानवे म्हणाले। भाजपमध्ये पार्लमेंटरी बोर्ड जो निर्णय घेईल तो अंतिम असतो असं सांगत उमेदवारीबाबतचं रहस्य त्यांनी कायम ठेवलं। तर राज्यातली शेतकरी आत्महत्या करतोय हीच का मोदी गॅरंटी असं म्हणत शरद पवार यांनी भाजपसह पंतप्रधानांवर टीका केली। त्यावर ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी पलटवार केलाय। शरद पवार इतकी वर्ष राज्यात होते तेव्हा काय चाललं होतं? पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं असा थेट सवाल गिरीश महाजनांनी पवारांना केला। आमदार सुनील शेळकेंवर शरद पवार यांनी केलेल्या आक्रमक टीकेप्रकरणी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। शेळकेंकडून असं कोणतंच कृत्य कधीच घडू शकत नाही। काही हितसंबंधी व्यक्तींनी वेगळं सांगितल्यानं गैरसमज झाले असतील ते उद्याच्या काळात दूर होतील असं म्हणत तटकरे यांनी सुनील शेळकेंची बाजू मांडली। भाजपच्या खासदारकीचा राजीनामा द्या, तुम्हाला महाविकास आघाडीतून निवडून आणतो अशी थेट ऑफर उद्धव ठाकरेंनी गडकरींना दिली। उमरग्यात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते। भाजपच्या पहिल्या यादीत पंतप्रधानांसोबत भ्रष्टाचारी कृपाशंकर सिंगांचं नाव येतं। मात्र गडकरींना डावललं जातं असं सांगत ठाकरेंनी गडकरींना राजीनामा देण्याचं आवाहन केलं। तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो की अमित शहा खोटं बोलले असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय। अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद शिवसेना भाजप वाटून घेणार असं वचन बाळासाहेबांच्या खोलीत शहांनी दिलं होतं असं उद्धव ठाकरेंनी धाराशिव मधल्या सभेत सांगितलं। लातूरमध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारवर हल्ला चढवलाय। मणिपूर पेटलं तेव्हा तिकडे अमित शहांनी शेपूट घातलं आणि महाराष्ट्रात फणा उगारतात अशी टीका उद्धव ठाकरेंनी लातूरमधल्या सभेत केली। मोदी हे नाव नव्हतं तेव्हाही धाराशिव शिवसेनेचंच होतं असं उद्धव ठाकरेंनी लातूरमध्ये औसातल्या सभेत म्हटलं। भाजपनं पक्षात प्रवेश करण्यासाठी एकदा नव्हे दोनदा ऑफर दिली असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमींनी केलाय। ते जळगावमध्ये बोलत होते। भाजपनं मुसलमानांना आपला परिवार मानावं, त्यांना निवडणुकीत तिकीटं द्यावीत, मंत्रिमंडळात घ्यावं, तसं झालं तर आपणही भाजपात जाऊ असं आझमींनी यावेळी स्पष्ट केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतल्या वरवडे या मूळ गावातील काही मुस्लिम नागरिकांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय। खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झालाय। यावेळी त्यांना ठाकरे गट अल्पसंख्याक सेलच्या वतीनं नियुक्तीपत्र देण्यात आलं। महायुतीत जागा वाटपावरून गडबड सुरू आहे। मात्र महाविकास आघाडीत गडबड नसल्याचा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात केला। महाविकास आघाडीतून योग्य वेळी यादी जाहीर केली जाईल असं त्यांनी सांगितलं। तर सरकारला सत्तेची मस्ती आली असून जनतेचे प्रश्न वाऱ्यावर असल्याची टीका त्यांनी केली। महायुतीतील जागा वाटपाबाबत अजूनही अंतिम निर्णय झालेला नाही। मात्र प्राथमिक चर्चा उत्तम आणि समाधानकारक झाल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी नागपुरात सांगितलं। अंतिम चर्चा 1-2 दिवसात होऊन 11 किंवा 12 मार्चपर्यंत चित्र स्पष्ट होईल असं ते म्हणाले। काँग्रेस नेते राहुल गांधींची 17 मार्चला मुंबईत सभा होती। भारत जोडो न्याय यात्रा 12 मार्चला महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे। त्यानंतर 17 मार्चला शिवाजी पार्कवर सभा घेत या यात्रेचा समारोप होणार आहे। सभेसाठी परवानगी मिळाली।
राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत शरद पवार सहभागी होणार आहेत. नाशिकमधील चांदवडमध्ये होणाऱ्या राहुल गांधींच्या सभेला शरद पवारही उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहरातील वडजाई नगर भागात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. मखमलाबाद रस्त्यावरील एका शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्याला बिबट्या दिसल्या. या भागात बिबट्याचे ठसे दिसत असल्यानं शेतकरी भयभीत झाले. बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी शेतकरी करतात. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. हातकणंगलेमधल्या कोरोचित महिला मेळाव्याला ते उपस्थित राहतील. त्यानंतर माणगावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराजांच्या संयुक्त स्मारकाचं लोकार्पण सोहळा संपन्न होईल. त्यानंतर ते पेठ वडगावमधल्या कार्यक्रमांसाठी रवाना होतील. सोलापुरात 10वीच्या परीक्षेत धक्कादायक प्रकार घडलाय. इंग्रजी पेपरला तब्बल 1031 विद्यार्थ्यांनी दांडी मारली. विद्यार्थी परीक्षेलाच न आल्यामुळे सोलापुरात खळबळ उडाली आहे. 1031 विद्यार्थ्यांनी परीक्षेला पाठ फिरवल्याची माहिती सोलापूर माध्यमिक शिक्षण विभागानं दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे 4777 घरांसाठी ऑनलाईन सोडत निघणार आहे. पुण्यात त्याचा शुभारंभ झाला. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूरमध्ये सामान्य जनतेला परवडणारी घरं उपलब्ध होणार आहेत. यामध्ये 2416 घरांचं वितरण प्रथम येणाऱ्याच प्रथम प्राधान्य तत्त्वावर करण्यात येईल. उर्वरित घरांसाठी उद्यापासून ऑनलाईन अर्ज भरता येतील. नवी मुंबईच्या दिघ्यात ईश्वरनगर ते गणपतीपाडा रेल्वे भुयारी मार्गाचं ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी उद्घाटन केलं. यानिमित्त ठाकरे आणि शिंदे गटाचे कार्यकर्ते एकत्र आले. या ठिकाणी रेल्वे रूळ ओलांडताना अनेक अपघात होत होते. आता या नव्या भुयारी मार्गामुळे नागरिकांना दिलासा मिळालाय. समृद्धी मार्गावर सर्रास दुचाकी चालत असल्याचं चित्र दिसलं. समृद्धीवर दुचाकींना परवानगी नाहीये, मात्र तरीही बंदी झुगारून काही दुचाकीस्वार समृद्धीवर सर्रास जाताना आढळले. थकीत पीएफसाठी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. याचा फायदा घेत टोलनाक्यावरून हे दुचाकीस्वार थेट महामार्गावर घुसले. होळीनिमित्त पूर्व मध्य रेल्वेकडून दिल्ली ते बिहारपर्यंत 18 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. तर रेल्वेच्या 17 जादा फेऱ्या वाढवण्यात आल्यात. 16 मार्च ते 1 एप्रिलपर्यंत प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे या विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला. ठाणे आणि पालघर जिल्ह्याला जोडणारा मनोरवाडा भिवंडी या महामार्गाला अखेर भरघोस निधी मिळालाय. अनेक वर्षांपासून रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. या महामार्गाच्या कामाचं भूमिपूजन केंद्रीय मंत्री कपिल पाटील आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पार पडलं. त्यामुळे स्थानिक आणि प्रवाशांना आता मोठा दिलासा मिळणार आहे. जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात आरटीओ कार्यालयाचं उद्घाटन ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आलं. हे कार्यालय तात्पुरतं असून नवीन कार्यालयासाठी 40 कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तर लवकरच हे नवीन कार्यालय बांधण्यात येईल अशी माहिती आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. रायगड जिल्ह्यातील रोहामध्ये शिवराज्याभिषेक सोहळ्याची महारांगोळी साकारली. 3 एकर मैदानात 100 कलाकारांनी 40 टन रांगोळीचा वापर केला. या रांगोळीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये केली जाणार आहे. 350 मशालींच्या प्रकाशझोतात हे महारांगोळीचं प्रकाशन करण्यात आलं.